राष्ट्रवादीने मंजूर केलेला प्रस्ताव रोखण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधक एकत्र आले आहेत. काँग्रेसचे नगरसेवक आणि विधी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय भैरट अनुपस्थित असल्याचा डाव साधत राष्ट्रवादीने उर्वरित 25 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. आता हा प्रस्ताव रोखण्यासाठी आणि फेर प्रस्तावासाठी काँग्रेससह विरोधक एकत्र आले आहेत. तातडीची बैठक घेऊन हा प्रस्ताव हाणून पाडण्याची तयारी सुरू झाली आहे. महापालिका हद्दीत उर्वरित 15 गावांसह आणखी 10 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव विधी समितीपुढे होता, परंतु समाविष्ट गावात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने काँग्रेससह विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव अनेकदा पुढे ढकलला होता. मात्र गावांच्या समावेशानंतर केंद्र आणि राज्य शासनाचे अनुदान मिळणार असल्याचे सांगून हा प्रस्ताव पुन्हा समितीपुढे आला होता. त्यावेळी समितीचे अध्यक्ष भैरट हे अनुपस्थित असल्याचे निमित्त साधत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोधकांना गाफील ठेवत प्रस्ताव मान्य केला. या प्रकाराचा समितीच्या वतीने अध्यक्ष भैरट यांनी निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीचे नेते म्हणतात, आणखी धनकवडी नको, पण अशा धनकवडी हद्दीबाहेरच होत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्तेच्या काळातही गावांचा विकास झाला नाही, उलट अतिक्रमणे वाढली. हे अपयश झाकण्यासाठीच राष्ट्रवादी गावांचा समावेश पालिका हद्दीत करण्याची घाई करत आहे. प्रस्तावित समाविष्ट गावांच्या सद्यस्थिती अहवाल प्रशासनाकडून 15 दिवसानंतर येणार आहे. त्यानुसार गावातील अतिक्रमणांची स्थिती आणि प्रकल्पासाठी आवश्यक जागांची माहिती मिळाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार होता. तशी पूर्वकल्पना उपाध्यक्ष विनायक हणमगर आणि नगरसचिव यांना दिली होती. तरीही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर केल्याचा मी निषेध करतो, असा संताप समिती अध्यक्ष भैरट यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. अतिशय दुर्दैवी प्रकार झाले. कुठल्याही परिस्थितीमध्ये असं व्हायला नको होतं, कारण की मी बाहेरगावी जाणार होतो, माझे नातेवाईक वारले म्हणून. तर त्यासाठी मी सगळ्यांना निरोप दिले होते. विशेषतः नगरसचिवांना मी सांगितलं होतं की मी असं बाहेरगावी आलेलो आहे, आज विधीची मीटिंग आहे आणि मागच्या वेळेला आपण सद्यस्थितीचा अहवाल आणि शासन ह्या समाविष्ट गावा करण्याच्या संदर्भात काय अनुदान देणार आहे ह्यासाठी जो काही अहवाल मागवलेला होता तो मिळणार आहे, आणि तो जर मिळाला तर आपण काय असेल ती चर्चा करूया. पण मी बाहेरगावी असल्यामुळे त्यांना मी विनंती केली होती सगळ्यांना की आजच्या ऐवजी उद्या मीटिंग ठेवा, आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही इतर सदस्यांना पण सांगा. त्याप्रमाणे माझे जे काही इतर सहकारी आहेत की माझ्या विधीमध्ये सहकारी आहेत त्यांना सगळ्यांना मी फोन करून सांगितलं होतं. त्याचबरोबर माझे आता एक डेप्युटी चेअरमन आहेत हणमगर, त्यांना पण फोन केला होता की मी आज नसल्यामुळे तुम्ही आजच्या ऐवजी उद्या ठेवा. ते मला म्हणाले होते की हो म्हणून उद्या आपण ठेवूया. त्याचबरोबर नगरसचिवांचा मला पुन्हा एकदा फोन आला की चेअरमन साहेब कधी ठेवायची मीटिंग, मग उद्या शनिवारी ठेवायची का सोमवारी ठेवायची का गुरुवारी ठेवायची. म्हटलं हा विषय उद्याच घ्या पाहिजे, तर मी उद्या आहे ते पुण्यामध्ये. तर असं असताना घाई गडबडीने जो काही निर्णय यांनी घेतला अतिशय दुर्दैवी आहे की आमचे सर्व जे काही सहकारी आहेत सगळ्या पक्षातले, BJP असेल, सेना असेल, RPI असेल, मनसे असेल, आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं की हा जो काही अहवाल मिळाल्यानंतर हा गावं घेण्याच्या संदर्भातला जो काही प्रश्न आहे आपण एक फिजिकली व्हिजिट करू. त्याच्यामध्ये सद्यस्थितीचा अहवाल आल्यानंतर आपल्याला पुणे शहरामध्ये ही गावं समाविष्ट करण्यासाठी शासनाकडनं काही निधी मिळणार आहे 80%, तो कशा प्रकारचा मिळणार आहे, कशासाठी मिळणार आहे, रस्त्यांसाठी किती मिळणार आहे, बाकी इतर गोष्टींसाठी कसा मिळणार आहे. त्याच्यानंतर आत्ताची जी काही परिस्थिती त्या गावांची आहे की हे जे काही म्हणतात ते आत्ता की धनकवडी व्हायला नको म्हणून आमचा आग्रह आहे. पण माझं एक प्रामाणिकपणे मत आहे की बऱ्यापैकी ग्रामपंचायत ज्या काय आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. मग हे असं कसं म्हणू शकतात की धनकवडी व्हायला नको, मग ह्यांचा कंट्रोल नाही का त्या ग्रामपंचायतवर. वेडीवाकडी कुठलं जर कामं होणार नसतील किंवा काय असेल तर ह्यांनी लक्ष द्यायला नको का. ह्यांनी वास्तविक हे म्हणणं चुकीचं आहे. त्याचबरोबर की नुसतंच आता तिथे ग्रामपंचायतीने जे काही वाढवलं असेल आणि कॉर्पोरेशनकडे द्या का, तर त्यांना आता त्या सुविधा पुरवता येत नाही. ठीक आहे, सुविधा पुरवता येत नसेल तर नागरिक ह्या नात्याने त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, ते कॉर्पोरेशन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. पण हे असताना की त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे. ज्या वेळेला ती गावं समाविष्ट करायची तर त्यावेळेला की इतर जी गावं आता हद्दीमध्ये आहेत यांच्यावर सुद्धा अन्याय होता कामा नये. की यांना एवढी घाई झाली आहे की आधी घटस्फोट घ्यायचाच नाही, पण दुसऱ्या लग्नाची तयारी मात्र ह्यांनी चालू केलेली. तर असं
नसावं. माझं मत प्रामाणिक आहे की गावं घेण्यासाठी जो काय आमचा विरोध नाही, पण ही गावं घेत असताना इतर कुणावर, सध्याच्या गावांवर पण अन्याय होऊ नये किंवा त्या गावाबाहेर जे काय आता लोक आहेत त्यांच्यावरही अन्याय होऊ नये. परिस्थिती अशी आहे की ती आता इतर गावं समाविष्ट केल्यानंतर कायद्याप्रमाणे कॉर्पोरेशननी, मनपाने ते जी गावं समाविष्ट केल्यानंतर त्याच्या पुढे 5 किलोमीटर पाणी द्यायला पाहिजे. पण पाण्याची परिस्थिती आता इतकी बिकट आहे, तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्याचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. आणि आम्ही असं ठरवलं होतं, हे जरी माझे सहकारी सगळे असतील, ते हे सगळे अभ्यासू सहकारी आहेत, म्हणून आम्ही एकत्र ठरवलं होतं सगळं की आपण व्यवस्थितपणे की आपल्याला पुणे शहरासाठी काहीतरी युनिक काहीतरी करता येईल अशा प्रकारचं आपण धोरण राबवूया. या सर्व गावे समाविष्ट करण्याच्या गोंधळासंदर्भात शनिवारी दुपारी महापालिका येथे विधी समितीची तातडीची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला शिवसेना, मनसे, भाजप, काँग्रेस सदस्यांनी विरोध केला आणि उपसूचनेद्वारे गावे समाविष्ट करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव उधळून लावत प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधी समिती सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे हा प्रस्ताव बिनविरोध फेटाळण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात महापालिकेतील सर्व विरोधक एकवटले आहेत. त्यातून येत्या काळात पुणे महापालिकेतील समीकरणे बदलणार असून राष्ट्रवादीला विरोधकांनी चांगलाच टोला दिल्याचे दिसून येत आहे.